श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक पराठा। चला तर मग सुरुवात करूया आपण रेसिपीला। पालक पराठा बनवण्यासाठी इथं मी पालक भाजीची एक पेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे। बारीक चिरलेली पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ग्रेव्ही करून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे ग्रेव्ही करून घ्यायची आहे। 2 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे, अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। रवा आणि पीठ थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये हळद, जिरे पावडर, लसूण पेस्ट, बारीक केलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि ते व्यवस्थित असे मिक्स करून त्यामध्ये पालक भाजीची ग्रेव्ही ओतून घ्यायची आहे। ग्रेव्ही ओतल्यानंतर व्यवस्थित पीठ आपण मळून घेणार आहोत। पराठ्याचे पीठ मळताना आपण इथं 2 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। पालक पराठा करताना फक्त गव्हाच्या पिठाचे कधीच करायचे नाही, त्यामध्ये थोडासा रवा मिक्स करायचा। रवा मिक्स केल्यामुळे पराठ्याला थोडासा कडकपणा येतो आणि खायला पण छान लागतात। फक्त गव्हाच्या पिठामध्ये पराठे केले तर पराठा असा आपला लूज पडतो, मऊ होतो, त्यामुळे खायला एवढा छान लागत नाही। पराठ्याची पीठ मळताना ग्रेव्हीमध्येच पीठ मळून घ्यायचं आहे। नॉर्मल पाणी घ्यायचं आहे, थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं तर चालते, पण जास्त पाणी घालायचं नाही। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान पीठ आपलं मळून झालेलं आहे, कलर पण छान आलेला आहे। आता पराठे आपण लाटून घेणार आहोत। पराठे आपण चपात्या लाटतो तसेच आपण पराठे लाटून घेणार आहोत। चपातीला जसा आपण हुंडा घेतो तसा हुंडा घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे। चपाती लाटताना पदर येण्यासाठी आपण तेल लावून दुमडून घेतो आणि मग चपाती लाटतो, पण पराठा लाटताना दुमडून घ्यायची काही गरज नाही। पराठ्याला पदर नाही आलं तरी चालतं, फक्त चपातीप्रमाणे गोल गोल लाटून घ्यायचं आहे। पराठ्याचे पीठ आपले एकदम परफेक्ट आलेलं आहे, त्यामुळे पराठा आपल्याला अगदी सहजपणे लाटता येतोय। तुम्ही पाहू शकता कुठंही चिरलेला नाही आहे पराठा। पराठा लाटून झालेला आहे। आता तव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि पराठा भाजून घ्यायचा आहे। पराठा तव्यामध्ये टाकला की असं याप्रमाणे कडेने तेल सोडून घ्यायचं आणि पराठा पलटून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता पराठा आपला किती छान आलेला आहे। पराठ्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। पराठ्याचे पीठ मळताना घट्ट मळायचं, जास्त सलाम करायचं नाही। घट्ट मळल्यामुळे पराठा व्यवस्थित आपल्याला लाटता येतो। अशा प्रकारे सर्व पराठे आपण लाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता पराठ्याचे पीठ आपले व्यवस्थित मळले गेल्यामुळे पराठे आपल्याला खूप छान लाटता येत आहेत, अजिबात चिकटत नाहीत ना मोडत नाहीत। खूप सोप्या पद्धतीने आज पालक पराठा मी तुम्हाला बनवून दाखवला आहे। मेथी भाजी, शापू भाजी मुलं खातात, पण पालक भाजी खायची म्हणले की मुलांना बिलकुल नको वाटतं। त्यामुळे पालक भाजी आणली की अशा प्रकारे पराठे बनवायचे आणि मुलांना खाऊ घालायचे। मुलं पण खुश आणि आपण पण खुश। पराठे बनवल्यावर भाजी नाही केली तरी चालते। पराठे आपण दह्यासोबत, टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो। खूप सोप्या पद्धतीने पराठे मी इथे तुम्हाला बनवून दाखवले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।